माझ्याकडे बिल आलेलं आहे, त्याच्यामध्ये मी हे बिल दाखवतो। त्या शेतकऱ्याची 7.5ची मोटार होती, 18,500 रुपयाचं बिल होतं। सरकारने 18,500 रुपये भरले आणि त्याला 0 रुपयाचं बिल त्या ठिकाणी दिलं। आम्ही वचनपूर्तीचं राजकारण करणारे कार्यकर्ते आहोत। आम्ही बोलेल तसं वागतो। आम्ही कुठल्याही पद्धतीनं निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम करणारी माणसं नाही आहेत। कालच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेले होते। त्यांना आता येऊन 100 दिवस झाले, तिसऱ्यांदा पंतप्रधान होईल। त्यांचंही महाराष्ट्रावर लक्ष आहे। आपल्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याच्या करता कांदा निर्यात बंदी आपण उठवली, आपण सोयाबीनचा भाव वाढवण्याच्या करता प्रयत्न आपले चाललेले आहेत, कापसाचा भाव वाढवण्याच्या करता आपला प्रयत्न चाललेला आहे, ऊसाचे भाव वाढवण्याच्या करता प्रयत्न। जे जे माझे कष्टकरी शेतकरी पिकं घेतात त्याला योग्य पद्धतीचा दाम मिळाला पाहिजे, या प्रकारची भूमिका महायुतीच्या सरकारची आहे आणि त्याला केंद्र सरकारचा आशीर्वाद आहे। आम्ही ज्या ज्या गोष्टी मोदी साहेबांना सांगतो, त्याच्यामध्ये अमित भाईंना सांगतो, पियुष गोयलांना सांगतो, कृषी मंत्री शिवराज सिंह चौहानांना सांगतो किंवा नितीन गडकरींना सांगतो, हे सगळेजण महाराष्ट्राच्या भल्याच्या करता, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला पुढे नेण्याच्या करता या गोष्टी मंजूर करून देतात आणि त्याच्यामुळं आपलं राज्य विकासाच्या बाबतीमध्ये पहिल्या क्रमांकावर राहणारं राज्य आहे, ते असंच आपल्याला टिकवायचं आहे आणि ह्या योजना देखील आपल्याला अशाच पद्धतीनं चालू ठेवायच्यात। याबद्दल आपण तिळमात्र शंका मनामध्ये बाळगू नका, अशा प्रकारची आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती करतो।